आदिवासी युवकाच्या हत्येनंतर निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला गालबोट लागले होते। काल दगडफेक व गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती। त्यामुळे काल शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे संपूर्ण शहर बंद होते व सर्व व्यवहार ठप्प होते। या घटनेनंतर शहरात निर्माण झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर आज शहरात पूर्ण शांतता असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत। पोलीस प्रशासनाच्या तात्काळ कारवाईमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे। शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा, शाळा तसेच दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या दैनंदिन कामांकडे वळत शांततेचा संदेश दिला आहे। सकाळपासूनच रस्त्यांवर नेहमीप्रमाणे वर्दळ वाहतूक सुरू आहे। बाजारपेठेत नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून शहरात गस्त घालण्यात येत असून संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। एकूणच तोडफोडीच्या घटनेनंतर आज शहरात कोणताही तणाव नसून पूर्णपणे शांतता असून सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू झाले आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। सुनील माळी, श्री न्यूज, नंदुरबार। नंदुरबार शहरात आज मोर्चा आदिवासी संघटनाचा निघाला होता आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण आला होता। दुर्दैवाने थोडी दगडफेक आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालं। ही वेळ खरंच सामाजिक एकोपा ठेवण्याची आली आहे। जनतेला रिक्वेस्ट करते, आवाहन करते की कोणती पण अफवावर विश्वास ठेवण्यात येऊ नये। पोलीसचा बंदोबस्त शहरात करण्यात आला आहे आणि आपली सुरक्षांसाठी पूर्ण काळजी प्रशासन घेत आहे आणि आपली पाठीशी उभा आहे। कृपया करून आमची मदत करा आणि काही इन्फॉर्मेशन जर आपल्याला द्यायची आहे तर आमचे अधिकृत जे संपर्क क्रमांक आहे त्यावर आम्हाला देऊ शकता। सोशल मीडियावर या दोन्ही प्रकरणामध्ये जे पहिल्या हत्येचे प्रकरण होता त्याचबरोबर काल जे घटना नंदुरबार शहरामध्ये घडली, जी कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थिती निर्माण झाली होती, अशी दोन्ही घटनाबाबत जे काही वेगवेगळे व्हिडिओज आहे, काही लोक स्वतःचे व्हिडिओ काढून गैर मेसेज, मिसइन्फॉर्मेशन आणि रूमर्स पसरवत आहे आणि घटना होती त्याचे व्हिडिओ काढून चुकीचे कमेंट्री, ज्यामध्ये ज्याला आपण भडकाऊ म्हणू शकतो, भडकवणारे म्हणू शकतो आणि लोकांना व्हायलन्ससाठी प्रेरित करणारे म्हणू शकतो, अशा प्रकारचे पोस्ट काही लोक करत आहे। अशा लोकांना सायबर सेल नंदुरबारने आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि काही लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, कुठल्याही प्रकारची जे सत्य परिस्थिती आहे ते व्हेरीफाय न करता आपण पर्सनल कमेंट किंवा पर्सनल टिप्पणी पोलीस प्रशासनाची जे तपास सुरू आहे त्याच्याबद्दल करू नये। जे काही दोन्ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे, सर्व प्रशासन, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। यामध्ये जे काही निगडीत आरोपी आहेत त्यांना आपण कडक सजा देऊ। कालची जी घटना होती त्याबद्दल जेवढे आरोपी होते त्या सर्व आरोपींना आपण कडक त्यांच्यावर कारवाई करू। त्याचबरोबर पूर्वीचे जे हत्या प्रकरण होता त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही आरोपी विरुद्ध आपण कडक कारवाई करू, अशा रीतीने तपास सुरू आहे। हे सर्व चालू असताना नागरिक आणि सर्व जे काही आपले जिल्ह्याचे बंधू आणि भगिनी आहेत ते सोशल मीडियावर गैरजबाबदार पोस्ट करू नये। आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन हवी असेल तर ऑफिशियल जे प्रेस नोट आहे, प्रेसमध्ये इश्यू झालेली आतापर्यंतची जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यांना कन्सिडर करा आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन असेल तर आपण नक्की नजीकचे पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात आणि नियंत्रण कक्षाला संपर्क साधू शकतात किंवा चुकीची पोस्ट किंवा वैयक्तिक ओपिनियन जे फॅक्ट नाही आहे अशी गोष्टी व्हायरल करू नये। शांतता ठेवा आणि शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सहकार्य करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।